सिडको आणि पाथर्डी फाटा परिसरात पाणी प्रश्नानं आता भीषण रूप धारण केलं असून नागरिकांचा संयम अखेर संपुष्टात येऊ लागलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई, कमी दाबानं होणारा पाणी पुरवठा आणि आता थेट गटार मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। प्रभाग क्रमांक 24 मधील अनेक भागांमध्ये नळातून येणारं पाणी काळसर, दुर्गंधीयुक्त आणि पूर्णतः दूषित असल्याचं समोर आलंय। हे पाणी पिण्यासाठी तर दूरच साध्या घरगुती वापरासाठी देखील अयोग्य असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। महापालिका नागरिकांना पाणी देतं की आजार असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय। या दूषित पाण्यामुळे परिसरात पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येते। विशेषतः लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान पाणी प्रश्नावर अनेकदा मोर्चे, ठिय्या आंदोलनं आणि निवेदनं देऊनही महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। विभागीय कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यानं नागरिकांना वारंवार हेलपटे मारावे लागतात। विशेष म्हणजे सिडको विभागीय कार्यालय एकाच अधिकाऱ्याकडे तब्बल 3 विभागांचा कारभार असल्यानं नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची जोरदार चर्चा आहे। प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। दरम्यान दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करून स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिलाय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।